Okay, now we are moving towards the next point, which is the important one, vehicle on the banked road. Banked, BANKED, banked road. तर हे बँक रोड म्हणजे काय? बघा, सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो बँक रोड काय असतं. एक इन जनरल काय आहे की ना, बँक म्हणजे आपण जे काय बँक बघतो, SBI बँक, पंजाब नॅशनल बँक, ती बँक नाही आहे. ठीक आहे. बँक रोड म्हणजे काय? याच्या आधी आपण जो काय फॉर्म्युला बघितला, दॅट पर्टिक्युलर फॉर्म्युला इज फॉर द हॉरिझॉन्टल रोड. त्या हॉरिझॉन्टल रोडवरती कर्ड सरफेसवरती व्हेकल टर्न मारत होते आणि टर्न मारत असताना तिथं तुम्हाला जो काय हे भेटला होता सेफ स्पीड ह्या व्हेकलसाठी टर्न मारत असताना, तो काय होता? अंडर रूट ऑफ μRG. आलं लक्षात? इन द वेल ऑफ डेथमध्ये इथं जर व्हेकल असेल आतमध्ये, तर त्याचा मॅक्झिमम सेफ स्पीड वॉज अंडर रूट ऑफ येस आर अपॉन यस. तो पार्ट आपण बघितलेला. हे झालं त्यांचे मॅक्झिमम सेफ स्पीड. हे कंडिशन दाखवलं आपण. बँक रोडची कंडिशन काय? व्हॉट वॉज द बँक रोड मीन्स व्हॉट? काय असतं इथं तुमचं जे काही हॉरिझॉन्टल रोड आहे आणि या ठिकाणी आपण असं कन्सिडर करू की हा इन्नर सरफेस आहे, दिस इज द आउटर सरफेस. म्हणजे रोड आहे, हा रोड आहे असा. ठीक आहे. व्हेकल अशा रोडवरती असा टर्न घेणार आहे. समजा तुमच्या बाजूने बघितलं, माझ्या बाजूने बघितलं तर राईट टर्न, तुमच्या बाजूने बघितलं तर तो लेफ्ट टर्न. इकडून गाडी येते, माझ्या बाजूने येते समजा व्हेकल. ह्या बाजूने टर्न घेत असताना व्हेकलसाठी धिस राईट साईड पॉईंट इज द इन्नर पार्ट आणि लेफ्ट साईड पॉईंट माझ्या बाजूने बघतोय मी. तर इकडचा जो पॉईंट आहे तो काय राहणार आहे? आउटर पार्ट. इफ द इन्नर पार्ट और द इन्नर एज, आपण म्हणूया इन्नर एज ऑफ द रोड and outer edge of the road are such that outer edge is raised up to some height with respect to inner edge. outer edge जी आहे तर हा हॉरिझॉन्टल रोड आहे. आउटर एज जी ती थोडीशी वरती लिफ्ट केलेली आहे, म्हणजे असा तिरकस रोड होईल, लक्षात घ्या. ओके, ही पोझिशन असणार आहे रोडची. ओके, याला म्हणतो बँकिंग ऑफ रोड. काय म्हणतो? ओके, मग आपण बँकिंग ऑफ रोडची लगेच डेफिनेशन लिहून घेऊया. वेन आउटर एज ऑफ द रोड इज लिफ्टेड टू सम extent with respect to its inner edge, then it is called as काय? बँकिंग ऑफ रोड्स. यात काय अडचण आहे? मला नाही वाटत याच्यात काय अडचण असायची कारण आहे. ठीक आहे, दिस इज व्हॉट द बँकिंग ऑफ रोड इज. ओके, याच्या आधी मी डायग्राम काढून दाखवली, ती डायग्राम इथं काढायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर बघा, एक सिंपल सांगतो, द अँगल मेड बाय द रोड. आता आपला रोड तर हाय. ओके, दिस इज द रोड. आता रोड असा झालेला आहे, हे हॉरिझॉन्टल सरफेस आपल्या रेफरन्ससाठी काढलाय. जे काही इथं ग्रीन लाईनने दाखवतोय तो हॉरिझॉन्टल सरफेस नाही, ॲक्च्युअलमध्ये हॉरिझॉन्टल लाईन अशी असणार आहे. आपण आता त्याला लिफ्ट केलं आहे थोडं रोडला, आउटर एजला लिफ्ट केलं, इन्नर एज इथे, आउटर एज इथे, असा तिरकस रोड असणार आहे जाताना गाडीसाठी. तर जेवढं दाखवतो एवढाही तिरकस नसतो, गाडी अशी खाली घसरून येईल नाही. तर समजण्यासाठी आपण बघतोय द अँगल मेड बाय द रोड विथ द हॉरिझॉन्टल, दॅट अँगल इज कॉल्ड अँगल ऑफ बँकिंग. काय म्हणतो त्याला आपण? बघा, द अँगल मेड बाय द रोड सरफेस with
विथ हॉरिझॉन्टल सोबत जो काय तिने असा अँगल केलेला आहे, अँगल मेड बाय द रोड सरफेस विथ द हॉरिझॉन्टल, that angle is called angle of banking. दोन डेफिनेशन बघितलं, यांची हिडिंग लिहिली नाही आपण, पण समजून घ्या. आलं लक्षात? अँगल ऑफ बँकिंग अँड बँकिंग ऑफ रोड्स. ठीक आहे. मग त्यांनी जे काही तिथं पॅरेग्राफ दिला आहे, जास्त गोष्टी काय सांगितल्या आहेत त्याची काही गरज नाही, हे कळालं तुम्हाला? ठीक आहे, दॅट्स द पॉईंट. आता याच्या आपण एक डायग्रामकडे जाऊया. बघा, लक्ष द्या, कन्सिडर करू. दिस इज द हॉरिझॉन्टल सरफेस. ओके, अगेन दिस इज द रोड. हा रोड आहे समजा, याला कन्सिडर करूया. दिस इज थीटा अँगल ऑफ बँकिंग. कन्सिडर. दिस इज द व्हेइकल. व्हेइकल कन्सिडर करू एक नॉर्मल, जस्ट एवढी पण डायग्राम काढायची गरज नाही, पण काढली आपण. ठीक आहे, किंवा बॉक्सेसनेच दाखवा, नको त्याच्यामध्ये खिचडे, आपल्याला फोर्सेस दाखवायचे. ओके, दिस इज द व्हेइकल. आता व्हेइकल ऑन द बँक रोड यू आर गेटिंग. ठीक आहे, मी इथे एक एक टर्म लिहायला स्टार्ट करतो की काय काय. लेट बघा, एम मास ऑफ व्हेइकल ऑन बँक रोड. एक चला मास वगैरे लिहिण्यापेक्षा ना डायरेक्ट आपण वेटलाच डिफाईन करून टाकू, म्हणजे डबल टर्म लिहायची गरज नाही. एम जी डायरेक्ट लिहू, कारण तो एक फोर्स आहे, तो लागणारच आहे आपल्याला. वेट ऑफ व्हेइकल ऑन बँक रोड कसा असेल तो, एव्हरीवन जस्ट लुक ॲट हिअर. बघा, दिस इज द वेट. वेट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. पेन असा आडवा ठेवा, उभा ठेवा, वेट कुठे राहणार आहे? डाऊनवर्ड डायरेक्शनलाच राहतो. नाही तर गाडी अशी तुम्ही म्हणणार इकडे वेट राहील, तसं नाही होणार. इट इज ऑलवेज टुवर्ड्स द डाऊनवर्ड डिरेक्शन. वेट इज इन द डाऊनवर्ड डिरेक्शन. ठीक आहे, सो दिस इज, यू कॅन राईट डाऊन दिस ॲज mg force. Now there will be the normal reaction by the surface which is perpendicular to the object. किंवा इथं आपण ऑब्जेक्ट एक व्हेइकल आहे, तर सरफेसकडनं नेहमी आपल्याला काय भेटत असते? नॉर्मल रिॲक्शन भेटत असते. आता आपण असं उभं आहे तर नॉर्मल रिॲक्शन अपवर्ड डायरेक्शनला. तिकडे समजा वॉल आहे, वॉलला मी ढकलायला गेलो तर नॉर्मल रिॲक्शन त्याला परपेंडिक्युलर वॉलला भेटणार ह्या डायरेक्शनला. सरफेसला परपेंडिक्युलर असते ते रिॲक्शन, म्हणून त्याला आपण नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर रिॲक्शन असते ते एक प्रकारे, म्हणून नॉर्मल रिॲक्शन म्हणतो. आता हा सरफेस असा आहे, व्हेइकल इकडे, तर आपण जर इथं फोर्स बघायला गेलो, इट विल बी इन दिस डायरेक्शन अप्रॉक्सिमेटली. आपण असं काढूया, या सरफेसला परपेंडिक्युलर. आलं लक्षात? दिस इज व्हॉट द नॉर्मल रिॲक्शन इज. ओके, आता मी काय करतो इथे, हे काय तुमचं काय आलं, हा नॉर्मल रिॲक्शन. एन नॉर्मल रिॲक्शन बाय रोड सरफेस. रोड सरफेसने जो काय नॉर्मल रिॲक्शन दिलेली आहे बाय रोड सरफेस ऑन व्हेइकलवरती. यात काय अडचण आहे तुम्हाला? मला असं वाटतं याच्यामध्ये काय अडचणचं कारण नाही आहे. ठीक आहे, आता बघा, मॅथमॅटिकल मेथड्स, स्केलर्स अँड व्हेक्टर्स, चॅप्टर नंबर 2 फिजिक्स 11th स्टँडर्ड. त्याच्यामध्ये एक पॉईंट होता रेझोल्युशन ऑफ व्हेक्टर्स. आठवतं आहे? तर रेझोल्युशन ऑफ व्हेक्टर मी जरा शॉर्टमध्ये इथं फक्त सांगतो तुम्हाला. समजा हा व्हेक्टर पी आहे.
ठीक आहे. याचे दोन कंपोनंट, याला रिझॉल्व आपण करू शकतो. रिझॉल्व म्हणजे त्याला दोन पार्टमध्ये करू शकतो, विच इज कॉल्ड परपेंडिक्युलर कंपोनंट्स. काय म्हणतो त्याला अजून आपण? परपेंडिक्युलर कंपोनंट पण म्हणतो, रेझोल्युशन ऑफ वेक्टर्स पण म्हणतो. इन शॉर्ट, एका वेक्टरला दोन वेक्टरमध्ये लिहू शकतो की जे परपेंडिक्युलर असतात एकमेकांना. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने वेक्टर काढतो मी. एक काढला ह्या डायरेक्शनला, एक काढला अपवर्ड डायरेक्शनला, म्हणजे तो त्या दोघांच्या मधून गेल्यासारखा दिसला पाहिजे. ठीक आहे. आणि त्याच्या लेवलला काढायचा असं. म्हणजे एक वेक्टर इकडं काढला आपण, एक इकडं काढला. समजा ह्या पी बारने याच्या सोबत थिटा केला अँगल, तर पहिला कंपोनंट आहे त्याला म्हणणार आपण पी कॉस थिटा, ज्याच्यासोबत अँगल केला आहे. आणि ज्याच्यासोबत अँगल नाही केला तो जो कंपोनंट असतो तो काय आहे? पी साइन थिटा. त्याच्यासोबत अँगल केला त्याला पी कॉस थिटा, ज्याच्यासोबत अँगल नाही केला त्याला काय म्हणायचं? पी साइन थिटा. हा वेक्टर त्या दोन वेक्टरच्या मधून गेलेला आहे असं दिसला पाहिजे. आता बघा इथं तिरकस तसंच जर बघायला गेलं तर एक वेक्टर तुम्हाला दिसतोय. कोणता वेक्टर आहे सांगा बरं? एन बार. तर याचं मी काय करतो माहिती का? एक व्हर्टिकल कंपोनंट करतो इकडे आणि एक असा हॉरिझॉन्टल करतो. करताना अशा पद्धतीने करायचं आहे जेणेकरून इथं जर तुम्ही बघितलं तर तुमची एक गोष्ट लक्षात येईल. इकडून असं परपेंडिक्युलर टाकला आणि इकडून असं टाकला तर ते एका लेवलला येतात. ओके. आणि बाय जॉमेट्री जर बघायला गेले, आता आपण 10th स्टँडर्डला नाही आहे, बट एक मी तुम्हाला आयडिया देऊन ठेवतो की जो काय अँगल ऑफ बँकिंग आहे खाली दाखवलेला, तो अप्पर साईडला जर बघितला तर इथं तो थिटा येतो. ह्या बाजूला इथे थिटा येणार आहे. हा अँगल थिटा तर हा अँगल थिटा बाय जॉमेट्री. ते एक्सप्लेनेशन पण त्यांना एक्सपेक्टेड नाही आहे. आलं लक्षात मी काय म्हणताय? ठीक आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, हा एन बार आहे, त्याचे दोन परपेंडिक्युलर वेक्टर केले, एक लेफ्टला एक व्हर्टिकल. एक हॉरिझॉन्टल असतो, एक व्हर्टिकल असतो. तो अशा पद्धतीने असतो की ज्याच्यातून तो वेक्टर गेलेला दिसला पाहिजे. ठीक आहे. समजा असा खाली असेल तर आपण काय काढणार? एक इकडं काढणार, एक डाऊनवर्ड काढणार, त्या दोघांच्या मधून गेलेला दिसला पाहिजे असं. आता याचे कंपोनंट कसे येतात बघा. हा थिटा आहे, ज्याच्यासोबत अँगल थिटा झालाय तर हा एन कॉस थिटा आणि इथे काय? हा एन साइन थिटा. सो हियर इट इज एन कॉस थिटा वर्टिकल कंपोनंट ऑफ एन. सांगितलं ते एन काय नॉर्मल रिॲक्शन आहे, मग ते परत लिहायची गरज नाही एवढा. व्हर्टिकल कंपोनंट आहे, व्हर्टिकल एन कॉस थिटा. एन साइन थिटा काय म्हणणार तुम्ही? येस, हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ एन. एनचं काय केलं आपण? ते एक हॉरिझॉन्टल कंपोनंट काढलेला आहे. अवघड आहे का? आता बुकमध्ये डायग्राम आय थिंक अशीच आहे, बट अशीच काढायची तुम्ही. ठीक आहे. आता तुम्ही जर बघितलं, एक जस्ट दाखवतोय, तर बुकमध्ये आपल्याला बघा थेअरी अशी सुरुवातीला अशी दिली, असं काही गरज नाही. त्याचे आपण व्यवस्थित डेफिनेशन्स लिहिले. इथे बघा थेअरी त्यांनी एकदम लेटर रायटिंग प्रमाणे किंवा एसे रायटिंग प्रमाणे, तसं नाही. पॉईंट काय आहे? पॉईंट टू पॉईंट तिथं डिस्कशन पाहिजे. फिजिक्समध्ये तुम्हाला पॉईंट्स पाहिजे आहे. आलं का लक्षात? ठीक आहे. पॉईंट टू पॉईंट लिहायचं आहे, म्हणजे शॉर्ट पण होतं, जेवढं गरजेचं आहे तेवढंच लिहितोय आपण. जास्त काही तिथं फापट पसारा आपल्याला नको आहे. ठीक आहे. आहे काय? होतं काय आहे? त्याच्यामध्ये कंटेंट काय काय आहे? टर्म्स कोणत्या कोणत्या इन्वॉल्ड आहे? इक्वेशन झालं. ठीक आहे. आता बघा, हे आपण एक साधारणतः लिहिलं. आता याच्यामध्ये होतं काय? तुम्ही नीट बघा. व्हेकलला जर बघायला गेलं, हे बघा हा एन आहे, एनचेच दोन आपण पार्ट केले, दोन फोर्सेस तयार केले, हे दोन्ही मिळून हा एन होत आहे. ठीक आहे. आता दोन भाषेत आपल्याला लिहायचं आहे. पहिली गोष्ट तर व्हेकल जी आहे ती अशा बँक रोडवरती आहे. बँक रोडवरती तिथं थांबलेली नाही आहे, इट इज टेकिंग टर्न. ती टर्न घेते तशी. सर असं बँक रोड कुठं असतो? घाटामध्ये आपण प्रवास करतो ना, तिथं थोडंसं इलिव्हेटेड असतो पोर्शन, जेणेकरून स्किड होऊ नये म्हणून असतं ते. ॲक्च्युली ते तुमच्या लक्षात येईल की त्याचा मॅक्झिमम स्पीड वाढलेला असतो, म्हणून त्याला असं थोडंसं तिरकस करतात टर्नच्या जागेवरती. ठीक आहे. अनदर पार्ट, तो एक पार्ट झाला वेगळा. बट इथं लक्ष द्या, इथे जर तुम्ही बघितलं एन कॉस थिटा इज इन द अपवर्ड डिरेक्शन, एम जी विच इज इन द डाऊनवर्ड डिरेक्शन. तुम्ही जर बघितलं इथे वरच्या बाजूला फोर्स आहे, गाडी वर जाते का? खाली जमिनीत जाते का एम जीमुळे? नाही. तर याचा अर्थ हे दोन्ही फोर्स कसे पाहिजे? इक्वल अँड ऑपोजिट. मग आपण इथे लिहूया, हियर फोर्स म्हणण्यापेक्षा वेट म्हणूया. वेट ऑफ
vehicle is balanced by n cos theta. Therefore तुम्ही डायरेक्टली लिहू शकता, काय लिहू शकता, n cos theta is equal to mg. दिस इज इक्वेशन नंबर 1. आलं लक्षात? याच्यात काय अडचण आहे तुम्हाला? दिस इज द फर्स्ट पॉइंट. आफ्टर that particular vehicle taking the turn in the circular manner, it will be in the, ती जी काय व्हेकल आहे ती एका आर्कमध्ये जाणार आहे. आर्क म्हणजे समजा अशी येते इकडून, आता टॉप व्ह्यूने वरतून खाली बघितलं तर व्हेकल कशी दिसेल, तर ती व्हेकल अशी टर्न घेते. इथं अशी व्हेकल आहे कन्सिडर करू, ती एक प्रकारे सर्क्युलर मोशनमध्ये गेली आहे. पुढे जाऊन तो रोड स्ट्रेट असू द्या, पण जेव्हा टर्न घेते तेव्हा तर ती सर्क्युलर मोशनमध्येच गेली. म्हणजे एक प्रकारे याला जर तुम्ही असं कंप्लीट केलं तर एक सर्कलच तयार होईल. आणि इथं जी काही रेडियस असेल दॅट इज यस यस ही कर्व आहे, त्यामुळे रेडियस ऑफ कर्वेचर असेल ते. ठीक आहे. सो दॅट पर्टिक्युलर व्हेकल इज इन द सर्क्युलर मोशन, त्या पर्टिक्युलर टाईमसाठी जाणार आहे. सर्क्युलर मोशनमध्ये असल्यामुळे देअर मस्ट एक्झिस्ट, काय एक्झिस्ट असलं पाहिजे? येस, सेंट्रिपेटल फोर्स. बरोबर, कारण व्हेकल सर्क्युलर मोशनमध्ये चालली तर तिथं सेंट्रिपेटल फोर्स असला पाहिजे. आणि इट इज गिवन लाईक दिस. हे बघा असं असेल मग, as vehicle is in circular motion, then circular motion means some part of circular motion that is arc. आर्क मध्ये असेल ते एका. ठीक आहे. ओके. सो देअर मस्ट एक्झिस्ट सेंट्रिपेटल फोर्स. त्यामुळे तिथं सेंट्रिपेटल फोर्स असला पाहिजे. मग इथे काय लिहिणार तुम्ही याच्यावरून मग लगेच, देअरफॉर एन साइन थिटा. बघा सेंट्रिपेटल फोर्स कुठे असतो मला सांगा तुम्ही. अशी गाडी येते अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर, अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर. बरोबर आहे. ठीक आहे. मग अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर कोणता फोर्स आहे? तोच दिसतोय. ठीक आहे. मग बघा, मग इथे काय होईल, दिस इज सेंट्रिपेटल फोर्स आणि त्याचा फॉर्म्युला आपला काय असतो, mv² अपॉन, दिस इज इक्वेशन 2. नाव डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय 1. इक्वेशन 2 ला कितीने डिवाइड करतोय आपण? 1 ने डिवाइड करूया. इक्वेशन 2 बाय 1 ने डिवाइड करू. देअरफॉर काय होईल बघा, 2 कोण आहे, n साइन थिटा अपॉन n कॉस थिटा. हा काय आहे, mv² अपॉन r अपॉन n कॉस थिटा काय आहे, mg. इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर दिस m विल गेट कॅन्सल, दिस n विल गेट कॅन्सल. साइन बाय कॉस काय आला तुम्हाला इथे, tan थिटा इज इक्वल टू v² अपॉन rg. r इंटू जी होतो हा. तो ना सर हा जी वरती जाईल ना, वर नाही जाणार. वरचे दोन टर्म एकत्र असतील तर खालच्यांचं मल्टिप्लिकेशन होतं, खालचे दोघं एकत्र असतील ती खालची टर्म वरती जात असते. ठीक आहे. वाटलंच तर ते सगळं साईडला लिहून दाखवू का कसं होतंय, माहीत असू द्या. ए अपॉन बी हे दोघं एकत्र आहे अपॉन सी, तर ए अपॉन बी इंटू सी होतं. ए अपॉन बी अपॉन सी, खालचे दोन टर्म एकत्र असतील तर ए इंटू सी, हा सी वरती जातो खाली बी उरतो. एक मॅथमॅटिकल तुम्हाला रिलेशन सांगून ठेवलं. ठीक आहे. म्हणजे कन्फ्युजन नको तुमचं. रफ करतो ही गोष्ट, इथे लिहिण्यासारखी नाही आहे, ही 8th स्टँडर्डची आहे. ओके. बरं, आता पुढं हे झालं.
हा तुमचा टॅन स्क्वेअर आला. आता याच्यावरून आपण लिहूया, चला याला इक्वेशन 3 म्हणू. ओके, पुढे बघा, therefore theta is equal to tan inverse of v square upon rg, इक्वेशन 4. हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोणते पण, साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट कोणतेही असू द्या, ते इक्वल टूच्या साईनच्या दुसऱ्या बाजूला गेले की इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स होतात. ठीक आहे, मग टॅन इकडचा तिकडे गेल्यावर तो काय झाला, टॅन इन्व्हर्स ऑफ व्ही स्क्वेअर अपॉन, यात काय अडचण आहे. पुढे बघा, मग इथं म्हणू शकतो दिस इज इक्वेशन ऑफ थिटा कोण आहे, अँगल ऑफ बँकिंग ऑफ बँक रोड. यात काय अडचण आहे, वाटलंच तर सुरुवातीला त्याला मेन्शन करून ठेवूया आपण. ठीक आहे, थिटा, चला इथं नसं लिहिलं, इथं लिहितो काय, अँगल ऑफ बँकिंग. ओके, वाटलंच तर एक अजून टाकून ठेवू, मी इकडं याचा सेंटर नाही काढलेला आहे, बट तुम्ही इथं आर पण याला मेन्शन करू शकता. इथं आता आता त्याची कर्व कशी त्याच्यावर डिपेंड आहे. याच्या शेजारी खाली इथं फक्त म्हणजे थिटा लिहून झालं, तुम्ही लिहा आर काय आहे, रेडियस ऑफ कर्वेचर. ठीक आहे, ओके. आता आपण इथं पुढे जाऊया. पुढे फ्रॉम इक्वेशन 3 पासून, म्हणजे हेच आहे बघा, इक्वेशन 3 मीन्स दिस वन, व्ही स्क्वेअर किती येईल, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, चला याला लिहू परत वाटलंच तर ते इक्वेशन, कारण मागच्या स्लाईडवर गेले ना. तुमचं काय होतं, टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, देअरफॉर व्ही स्क्वेअर इक्वल टू आर जी टॅन थिटा, वाटलंच तर लिहू शकतात तुम्ही आर जी टॅन थिटा. देअरफॉर व्ही इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. This is equation number 5. Above equation is of maximum safe speed on banked road. आपण काढले आहे, बँक रोड वरती आपल्याला काय आहे, सेफ स्पीड येतो. ठीक आहे, आता एवढं ठीक आहे, एवढं याच्यामध्ये सफिशियंट एवढा पॉईंट. तर मग याला थोडंसं शॉर्टमध्ये परत एकदा मी तुम्हाला सांगतो की काय काय बघितलं आपण, त्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही. ॲक्च्युअलमध्ये पॉईंट झाला आहे आपला. ठीक आहे, पण एक शॉर्टमध्ये सांगतो फक्त. सगळ्यात पहिले आपण बघितलं की बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय, की आउटर एज इज लिफ्टेड विथ रिस्पेक्ट टू इनर एज while turning that particular vehicle. That particular process is known as, for the road, that particular process is known as banking of road. The angle made by that banked road with the horizontal, that angle is called angle of banking. After that आपण पुढे काय बघितलेलं आहे, ही डायग्राम, आणि ह्या डायग्राममध्ये आपल्या फोर्सेसची घेणं देणं आहे. तिथं गाडी, इथं ट्रक असू द्या, सायकल असू द्या, डझंट मॅटर. ठीक आहे, बँक रोडवरती आहे की जी टर्न घेते. ओके, तर हे घेत असताना तिथे एक नॉर्मल रिॲक्शन आहे, एक वेट आहे, आणि हा थिटा आहे. तर नॉर्मल रिॲक्शनचे दोन परपेंडिक्युलर कंपोनंट केले, एक एन कॉस थिटा, एन साइन थिटा, इन विच एन कॉस थिटा इज द वर्टिकल कंपोनंट ऑफ एन अँड एन साइन थिटा इज द हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ द एन, वेअर एम जी इज द व्हेकल्स वेट, थिटा इज द अँगल ऑफ बँकिंग अँड आर इज द रेडियस ऑफ कर्वेचर. त्याच्याबद्दल आपण माहिती दिली. आपल्याला डायग्राममध्येच दिसते, दोनच पॉईंट तुम्हाला महत्त्वाचे आहे, की जो काही व्हर्टिकल फोर्स आहे तो डाऊनवर्ड फोर्स सोबत बॅलन्स होणार आहे. एन कॉस थिटा इज इक्वल टू एम जी, अँड दिस हॉरिझॉन्टल फोर्स विच इज अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर, त्या बाजूला कुठेतरी सेंटर असणार आहे. तर
जे काय ज्याच्यावरती जाणार आहे व्हेकल त्याचं इकडे कुठेतरी रेडियस असणार आहे लांब, कारण कर्व अशी अशी कर्व असेल ना, सर्कल मोठा तयार होईल त्याचा. मग ते आपल्याला इथे डायग्राममध्ये मेन्शन नाही करता येणार. सो आर इज द रेडियस ऑफ दॅट पर्टिक्युलर कर्वेचर. ओके, मग आपण पुढे काय आहे की हे यांना इक्वेट केलं आणि ते जे काय अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर जो फोर्स आहे विच इज सेंट्रिपेटल फोर्स एन साइन थिटा आणि सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, ह्या दोघांचा रेशो घेतला, टॅन थिटा काढला, एम एम कॅन्सल व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, आणि याच्यावरून थिटा काढला, टॅन इकडे गेला, थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर अपॉन आर जी विच इज द अँगल ऑफ बँकिंग फॉर दॅट पर्टिक्युलर बँकिंग ऑफ रोड. अँड आफ्टर दॅट त्याच्यावरूनच आपण व्ही स्क्वेअर काढलं, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थिटा, V is equal to under root of RJ tan theta which is the maximum safe speed on the banked road. याच्यामध्ये आपण फोर्स ऑफ फ्रिक्शन टायरचा अजून विचार केलेला नाही आहे, त्याचा एक अजून वेगळा पार्ट येणार आहे. ठीक आहे, ते इक्वेशन वेगळं तयार होणार आहे. सध्याला आपण फ्रिक्शनल फोर्स सोडून आपण काढलेले इक्वेशन, दिस इज द स्पीड्स इक्वेशन इन विच अजून एक गोष्ट बघण्यासारखी की मास नाही दिसत इक्वेशनमध्ये, जे पहिल्या केसमध्ये पण नव्हतं, हॉरिझॉन्टल रोडवरती वेल ऑफ डेथमध्ये पण नव्हतं, इथे पण नाही आहे. सो मॅक्झिमम सेफ स्पीड इज इंडिपेंडंट ऑफ द मास ऑफ द व्हेकल ऑर द ऑब्जेक्ट विच इज टर्निंग ऑन दॅट पर्टिक्युलर रोड. त्याच्या मासवरती ते डिपेंड नसतं. ओके, चला मग इथून ते इथपर्यंत लिहून घ्या सगळं. स्टार्ट रायटिंग डाऊन फ्रॉम द फर्स्ट लाईन.